पेट्रोल पंपावर मुक्काम करणाऱ्या शेतकरी आणि वाहनधारकांच्या मदतीला अखेर खुद्द पेट्रोल पंपाचा मालकच धावून आला। दिवसभर उन्हातान्हात उभं राहून ज्या लोकांना इंधन मिळालं नाही ते लोक उद्या पुन्हा इंधन मिळेल या आशेनं रात्रभर पंपावरच मुक्कामी थांबले। त्या लोकांसाठी पंपाचे मालक चंदन पाटील यांनी पंपावरच पंगती बसवल्या। खेड्यापाड्यातून दूरवरून आलेले अनेक लोक दुपारपासून उपाशी आहेत हे माहिती झाल्यावर पंप मालक चंदन पाटील यांनी कढी आणि खिचडी बनवून साऱ्यांना जेव घातलं। एरवी पेट्रोल पंप मालक आणि सर्वसामान्य व्यक्तीमध्ये एक सामाजिक अंतर मानलं जातं, मात्र त्या अंतराला छेद देत आपणही तुमच्यापैकीच एक असून पुरवठ्याअभावी डिझेल देऊ शकत नसलो तरी पोटभर खाऊ घालू शकतो या हेतूने पंप मालकानं जेवण दिलं। आज दुपारी 4 वाजल्यापासून शेतकरी उन्हातान्हात तिथे भुकेले बसलेले होते। त्यांना आता पवार पेट्रोलियमतर्फे आम्ही जेवणाची व्यवस्था केली। आता गाडी येते, आम्ही शेतकऱ्यांना प्रथम प्राधान्य देऊन शेतीचे हंगाम सुरू आहे, आता शेतीच्या कामासाठी आम्ही डिझेल आता पहिले उपलब्ध करून देणार आहे, नंतर या वाहनांना डिझेल उरल्यावर देणार आहे। व ही टंचाईची थोडी निर्माण झालेली आहे, त्याला पंपवाल्यांच्या काही पर्याय नाही आहे। ही सर्व भारतात ही परिस्थिती निर्माण झालेली आहे। नाही, टंचाई म्हणजे आता हे शेतीच्या सीजन चालू आहे आता फार मोठ्या प्रमाणात, आणि शेतकऱ्यांना फार मोठ्या प्रमाणात डिझेल लागतंय, आणि आम्हाला जो माल मिळत होता तो कमी प्रमाणात मिळतोय, त्याच्यामुळे थोडी अडचण येते व काही लोक स्टॉक करून ठेवत आहे मोठ्या प्रमाणात, त्याच्यामुळे सुद्धा अडचण येते। तरी ती टंचाई 8-15 दिवसात सॉल्व्ह होईल असं वाटतं। जळगावच्या धरणगाव चोपडा रस्त्यावरचा हा पेट्रोल पंप आहे। जळगावसह अनेक जिल्ह्यांमध्ये इंधनाचा तुटवडा आहे। देशाचा अन्नदाता उन्हातान्हात 5 लिटर 10 लिटर डिझेलसाठी उभा आहे। असं असताना सरकार किंवा स्थानिक प्रशासनानं जे औदार्य दाखवलं नाही ते मात्र एका पंप मालकानं दाखवलं। त्यामुळे शेतकऱ्यांनीही मालकाचे भरभरून आभार मानले। उत्तर प्रदेशमध्येही इंधन तुटवड्यामुळे लोक रांगेत उभे आहेत, रात्रभर पंपांच्या बाहेर झोपतायत, काही जण चक्क मच्छरदाण्या घेऊन पंपांच्या बाहेर मुक्काम करताय। महाराष्ट्रातही अशीच स्थिती आहे। मात्र असं असलं तरी चंदन पाटील सारख्या काही पेट्रोल पंप मालकांनी रांगेत उभं राहणाऱ्या लोकांसाठी जेवण तर कुठे पाण्याची सोय करून दिली आहे।